नमस्कार मंडळी, द वन विथ आर्ट या माझ्या चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत. आज करतोय आपण हे सुंदरसं दिसणारं डिझाईन. करायला खूप सोपं आहे आणि त्यासाठी लागणारं साहित्य आपण हे 2 6 नंबरचे मोती घेतले आहेत. त्यामध्ये बेबी पिंक आहे आणि हा एक राणी कलर आहे. असे 2 प्रकारचे मोती घेतलेले आहेत. त्याच्यानंतर एक ही 7 नंबरची नीडल आणि 50 नंबरचा हा धागा. बस एवढंच थोडक्यात लागणारं साहित्य आहे. तर या व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी ज्यांनी चॅनल सबस्क्राईब केलं नसेल, जे या चॅनलला नवीन असतील, त्यांनी चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. तेच ते पाहून कंटाळा आला असेल तर ह्या चॅनलला तुम्ही निराश नक्की होणार नाही. चला करूया सुरुवात या कलाकृतीला. ह्या कलाकृतीला आपण काय करणार आहे, पहिल्यांदा 8 मोती राणी कलरचे घालून घेणार आहे. 8 मोती घालून एक पक्की गाठ पाडून घ्यायची. हे 8 मोती घातलेले आहेत आपण आणि याला गाठ पाडून घ्यायची. हे 8 मोती घालून आपण गाठ पाडून घेतली आहे. आता आपण याच्यामध्ये एक चौकोन तयार करून घेणार आहे. ज्या मोत्यातून नीडल आणली त्याच मोत्यातून परत बाहेर काढायची आणि एक मोती सोडून याच्यापैकी 4 मोत्यांवर चौकोन करून घ्यायचे. एक मोती सोडून द्यायचा मध्ये. आता परत असे 4 चौकोन येतील आपले. 4 चौकोन करून घ्यायचे आणि मग ॲक्च्युअल डिझाईनला आपल्या सुरुवात होईल. तर असे 4ही चौकोन आपण करून घेऊया. हा आपला चौथा चौकोन. 3 मोती घालून घ्यायचे. अशा पद्धतीने आपला हा मधला चौकडा तयार झाला. आता आपण याच्यामधली एक डिझाईन तयार करून घेऊ आणि मग उरलेल्या डिझाईन तुम्हाला ऑटोमॅटिकली कळेल की कसं करायचं. एवढं झालं आहे. आता आपल्याला याच्यावरती परत एक चौकोन तयार करून घ्यायचं आहे. म्हणून 3 मोती घालून घ्यायचे आणि 3 मोती घालून हा चौकोन पूर्ण तयार करायचा. हा झाल्यानंतर काय करायचं, हा सेकंड चौकोन जो केला त्याच्या दुसऱ्या नंबरच्या साईडच्या मोत्यावरती परत आपल्याला एक चौकोन करायचा. 1 2 आणि 3. हा इथे एक चौकोन तयार करून घेतला आपण आणि तसंच या साईडच्या मोत्यावरतीही परत एक चौकोन आपल्याला तयार करून घ्यायचा आहे. परत 3 मोती घालून घ्यायचे. परत इथे चौकोन झाला तयार एक. आता ही नीडल ह्या मधल्या चौकोनाच्या सेंटरच्या मोत्यावर घेऊन यायची.
अशी नीडल वर घेऊन यायची. या मधल्या मोत्यावर आपण नीडल घेऊन येणार. ही नीडल आता आपल्याला या जो साईडला चौकोन केला त्याच्या वरच्या मोत्यावर घेऊन यायची. वरच्या मोत्यावर आणल्यानंतर परत एक चौकोन तयार करायचा आहे. हा चौकोन केल्यानंतर आता काय करायचं आपल्याला, एक चौकोन करायचा आहे पण त्याच्यामध्ये मधला मोती हा पिंक टाकायचा आपल्याला, बेबी पिंक. आणि अशा पद्धतीने 2 मोती टाकून घ्यायचे आहेत. असे 3 मोती टाकायचे आहेत. एक पिंक, एक बेबी पिंक आणि एक परत डार्क पिंक, असे 3 मोती टाकायचे आहेत. आता हे झाल्यानंतर आता एक बेबी पिंकचा चौकोन आपल्याला तयार करून घ्यायचा आहे. त्यासाठी 3 मोती आपण परत हे बेबी पिंकचे 3 मोती टाकणार आहे. 1, 2 आणि 3. आता ह्या रंगामध्ये आपल्याला एक परत चौकोन तयार करायचा आहे बेबी पिंकमध्ये. या ठिकाणी आपण काय केलं, एक चौकोन केला, त्याच्यावर परत चौकोन केला, त्याच्या साईडला 2 चौकोन केले. आता एक परत पिंक चौकोन केला आणि त्याच्यावरती हा एक चौकोन करून असे 3 चौकोन केले. म्हणजे ह्या चौकोनावरती आपण 3 चौकोन केले. आता परत आपल्याला पिंक कलरच्या चौकोनाकडे वळायचं आहे. 1, 2, 3. असे आपल्याला 3 चौकोन करून घ्यायचे आहेत. एक, हा एक झाला. आता आणखी 2 चौकोन करायचे आहेत. तर या बेबी पिंक वरती परत आपण 3 चौकोन केले आहेत. आता आपल्याला 5चा गोल करायचा आहे. 5चा गोल करण्यासाठी आपल्याला 4 मोती टाकावे लागतील. चार मोती टाकून आपल्याला आता याला टर्न करायचं आहे. टर्न करण्यासाठी काय करायचं, वर 2 मोती सोडले आपण या ठिकाणी, इथे 2 मोती सोडले आणि तिसऱ्या मोत्यावरती परत आपण 5चा गोल करणार आहे. असे आपण 5-5चे गोल करून घेणार आहे. तर या ठिकाणी हा एक टर्न मारलाय आपण. परत हा आता खालचा मोती सोडून द्यायचा, एक मोती, आणि त्याच्या वरच्या मोत्यावर करायचं चौकोन. वरून आलं तर 2 मोती सोडायचे, खालून आलं तर 1 सोडायचं. आणि हा एक 4, असे 4 मोती घालून घ्यायचे. परत एक 5चा चौकोन केलाय आपण. आता आपल्याला वरून आल्यामुळे 2 मोती सोडावे लागतील. आणि आता आपण ह्या तिसऱ्या मोत्यावरती येऊन परत एक 5चा गोल करणार आहे.
परत 4 मोती घालून घ्यायचे, 1 2 3 आणि 4 असे 4 मोती घालून घेतलेत. 4 मोती घालून परत हा चौकोन आपण 5चा गोल आपण करून घेतला आहे. बघा आपण हे 5 गोल करून घेतले, 1 2 3 4 आणि 5. प्रत्येक वेळेस आपण हे 2-2 मोती वर सोडले आणि खाली 1-1 मोती सोडला आणि त्याच्यामुळे त्याचा टर्न आलाय. आता आपल्याला काय करायचं आहे, वरून 1 मोती सोडून त्याच्या पुढच्या मोत्यावरती एक चौकोन तयार करून घ्यायचा आहे. आता यावेळेस आपल्याला खाली 2 सोडायचे आणि वरती 1 सोडायचं. आता इथे एक चौकोन तयार करून घ्यायचा. चौकोन तयार करायला 3 मोती टाकावे लागतील आणि 3 मोती टाकून हा एक चौकोन तयार केला. चौकोन तयार करून परत त्याच्या खाली आणखी एक चौकोन आपल्याला तयार करायचा आहे. एक चौकोन तयार केला. आता याच्या खाली परत एक चौकोन तयार करायचा. 1 2 3 आणि नीडल इथे घेऊन जायची. लक्षात आलं असेल तुमच्या. या ठिकाणी आपण एक चौकोन केला, त्याच्यावरती परत एक चौकोन केला आणि साइड मण्यावरती 2 चौकोन केले. त्याच्यानंतर ह्या साइडच्या चौकोनावरती एक चौकोन करून परत दुसरा चौकोन केला आणि त्याच्यात पिंक मण्याचा चौकोन केला. त्याच्यानंतर परत 3 चौकोन करून 5चे गोल केलेत, 5 केलेत. त्याच्यानंतर या ठिकाणी एक चौकोन करून दुसरा चौकोन केला. आता सेम प्रोसेस आपल्याला रिपीट करायची आहे आणि ती प्रोसेस करून हा गोल आपल्याला इथं आणून जोडायचा आहे. या ठिकाणी आपल्याला सेम प्रोसेस फॉलो करायची आहे. असेच 5 गोल करायचे आहे आणि 3 चौकोन करायचे. तर या ठिकाणी आपल्याला 4 मोती टाकावे लागतील, 1 2 3 आणि 4. 4 मोती टाकून घ्यायचे. आता आपल्याला या बाजूला रेफर करायला हरकत नाही. आपण या बाजूला काय केलं, वर 1 मोती सोडला आणि त्याच्यावरती 1 मोती सोडून त्याच्या बाजूच्या मोत्यावरती 5चा एक गोल केला. तर आता या ठिकाणी सुद्धा आपल्याला 1 मोती सोडून त्याच्या पुढच्या मोत्यावरती गोल करायचा 5चा. 1 2 आणि परत 2 अशी 4 मोती होऊन या ठिकाणी एक 5चा गोल करायचा. आता सेम प्रोसेस सुरू करून खालून 1-1 मोती सोडून त्याच्या पुढच्या मोत्यावर चौकोन करायचा. 2 चौकोन झालेत, हे गोल झालेत 5-5चे. आता परत 3 गोल आपल्याला करायचे आहेत. खाली एकच मोती सुटला पाहिजे. 1 मोती सोडून प्रत्येक याच्यावरती 3 गोल 5चे करून घ्यायचे. आता हे 5चे गोल आपले 5 झालेत. आता आपल्याला 1 2 3 4 5 असे 5 चौकोन करून घ्यायचे आहेत. त्याच्यापैकी मधला हा बेबी पिंक असेल आणि 5 झाल्यानंतर 6वा जो चौकोन आहे तो ह्या मोत्याला जोडून घ्यायचा आहे. तर 5 चौकोन मी करून घेते आणि मग तुम्हाला जोडायचं कसं ते दाखवते. तर हे 5 चौकोन मी करून घेतले आहेत. 1 2 3 4 आणि 5. 5 चौकोन झाले आहेत. आता आपल्याला 6वा चौकोन या इथे जोडून घ्यायचा आहे, या मण्यावरती जोडून घ्यायचा आहे इथे. त्यासाठी एक पिंक मणी घालायचा. त्याच्यानंतर त्या मोत्यातून, वरच्या मोत्यातून नीडल टाकून घ्यायची. फक्त जोडताना त्याची साईड चेंज होणार नाही एवढी दक्षता तुम्हाला घ्यावी लागेल.
आता हा परत पिंक टाकायचा आणि हा चौकोन पूर्ण करायचा. या मोत्यातून निडल टाकून घ्यायची आणि दोरा या ठिकाणी फिक्स करून घ्या. अशा पद्धतीने हा एक छानसा गोल तयार झाला. गोल म्हणा किंवा एक हार्ट शेप म्हणा, हार्ट शेप तयार झाला आहे आपला. असेच 4 हार्ट शेप आपल्याला ह्या प्रत्येक मोत्यावरती प्रत्येक चौकोनावरती करून घ्यायचे आहेत. या ठिकाणी 1 2 आणि 3 हे आपण करून घेऊया आणि केल्यानंतर मग हे जोडायचं कसं ते बघूया. तर हे मी सगळं करून घेते. आता ही निडल आपल्याला इथपर्यंत पास करायची आहे. ह्याच्यावरती हा हार्ट शेप काढायचा आहे. त्याच्यानंतर ह्याच्यावरती पास करून परत याच्यावर करायचं आहे आणि मग नंतर आपण ते जोडून घेऊ. तर मी हे करून घेते आणि मग तुम्हाला दाखवते. आता आपल्याला हे चौकोन जे आहेत बेबी पिंक कलरचे हे सगळे जोडून घ्यायचे आहेत. आता जोडण्यासाठी आपण या ठिकाणी 3 मोती घालून हा चौकोन या ठिकाणी आपण आता 2 चौकोन मध्ये करणार आहे आणि एक एक चौकोन त्याला जोडून घेणार आहे. हा एक हा झाला एक चौकोन. त्याच्यानंतर एक दुसरा चौकोन, परत एक चौकोन करायचा आहे आणि चौथा चौकोन आपल्याला जोडून घ्यायचा आहे. हे झाले 3 चौकोन आपले आणि या ठिकाणी आता चौथा चौकोन या बाजूचे जे पिंक मोती आहेत त्यांना जोडून घ्यायचं आहे. आता जोडण्यासाठी काय करावं लागेल आपल्याला, एक पिंक मोती घालून या पिंक मोत्यामधून निडल काढून घ्यायची आहे आणि दुसरा पिंक घालून वायर फिरवून घ्यायची आहे. अशा पद्धतीने हा एक हार्ट आपण जोडला. आता हा एक हार्ट दुसऱ्या हार्ट सोबत आपल्याला परत एकदा जोडून घ्यायचं. आता या ठिकाणी जोडण्यासाठी परत 3 मोती घालायचे आहेत आपल्याला. तीन मोती घातले, परत 3 घालायचे आहेत. एक 2 आणि हे 3 मोती घालून परत एक चौकोन तयार करायचा आहे आणि हा चौकोन आता ह्या दुसऱ्या यासोबत जोडून घ्यायचं आहे. आता याला जोडायला आपल्याला ह्या मोत्यातून आपल्याला सुई काढावी लागेल आणि इथे एक मोती घालून ही निडल या मोत्यातून पास करून घ्यायची.
परत एक मोती घालून हा चौकोन आपला पूर्ण झाला. आणि अशाच पद्धतीने आपल्याला हे सगळे चौकोन जोडून घ्यायचे आहेत. तर या ठिकाणी आपण मध्ये 2 सेंटरला चौकोन घेतले आणि आजूबाजूला 2 चौकोन, असे 4 चौकोन याच्यामध्ये आहे आणि इथे मात्र 3 आहेत. तर याच पद्धतीने आपल्याला पूर्ण डिझाईन आपल्याला ही जोडून घ्यायची आहे. अशा पद्धतीने ही अशी सुंदरशी डिझाईन तयार झाली आहे. मध्ये मी हा एक डॉटेड मोती टाकून घेतला आहे. याच्या ठिकाणी तुम्ही एखादं फ्लावर वगैरे सुद्धा टाकू शकता. त्याच्यानंतर ह्या रांगोळीला अरेंजमेंट करताना या ठिकाणी थोडेसे फ्लावर्स तुम्ही जर टाकले आणि या ठिकाणी रांगोळी भरली तर खूप सुंदर रांगोळी दिसेल ही. आता याच्यामध्ये मी केलेल्या डिझाईनमध्ये काय फरक आहे, तर या डिझाईनमध्ये फरक असा आहे की हा जो एक चौकोन आहे इथला, हा एक जास्तीचा चौकोन आहे, पण मी मुद्दाम ते काढलेलं नाही, तुम्हाला दाखवण्यासाठी ठेवलं आहे. आता ही डिझाईन अशी 2-3 प्रकारे ठेवता येते. ह्या राऊंडला असं वर उचलून घेता येते, तरी पण छान दिसतं. त्याच्यानंतर ह्याला जर तुम्ही असं दाबून दिलं आणि या ठिकाणी उचलून घेतलं, या राऊंडच्या ठिकाणी जर उचलून घेतली ही डिझाईन तरीसुद्धा खूप छान दिसते. आणि म्हणून मी मिस्टेक होऊ नये त्या डिझाईन डिसअसेंबल काही केलेलं नाही आहे, मला तशीच आवडली ती, म्हणून मी तशीच ठेवली. तर या ठिकाणी ही डिझाईन दिसायला जरी सोपी असली तरीही करताना खूप चुका होतात. तुम्ही करून बघा आणि एकही चूक न करता जर तुमची डिझाईन होत असेल तर मला नक्की कळवा. कारण बरेचदा चौकोन करताना एखादा चौकोन हे होतो, कमी जास्त होतो. त्याच्यानंतर या ठिकाणी अशी गोल फिरण्याची शक्यता राहते. तर अशा पद्धतीने आपल्याला ह्या डिझाईनला ठेवता येते. एखादा चौकोन जास्त झाला तर मात्र चौकोन ही प्रत्येक म्हणजे 4ही ह्याच्यामध्ये तो चौकोन जास्तीचा आला पाहिजे. फक्त एवढे प्रिकॉशन्स तुम्हाला घ्यावे लागतील. या ठिकाणी फ्लावर्स जर अरेंज केले तर फ्लावरसुद्धा छान दिसतात. व्हाईट याच्यावरती बॅकग्राऊंडवरती खूप सुंदर दिसेल. आणि ही डिझाईन ही पिंक कलरमध्ये. तर ह्याच्यामध्ये एक चौकोन मी कमी घेतला आहे, या ठिकाणी एक चौकोन जास्त आहे. तर तुम्हाला ही डिझाईन कशी वाटली नक्की कळवा. आणि ह्याला एक 4 हार्ट जोडून तयार केलेलं, त्याला युनिव्हर्सल लव्ह असं म्हणतात. आणि एक पानाचा एका कुठल्या तरी देशाचा साईन सिम्बॉलिकसुद्धा ते वापरलं जातं. मला नक्की आठवत नाही की नेमकं कुठे. तर अशा पद्धतीने ही आपण डिझाईन तयार केली. करायला सोपी आहे, फक्त थोडंसं कॉन्सन्ट्रेशन देऊन करायला लागतं, बाकी काही नाही. तुम्हाला ही माझी डिझाईन कशी वाटली ते नक्की कळवा. आवडल्यास लाईक करा, कॉमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. बेल आयकॉनसुद्धा नक्की प्रेस करा. भेटूया अशाच नवनवीन कलाकृतीसोबत. तोपर्यंत धन्यवाद आणि नमस्कार.